मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंचा पाय खोलात। माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार कायम। न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीला नकार। 19 डिसेंबरला होणार पुढची सुनावणी। माणिकराव कोकाटेंना कधीही अटक होण्याची शक्यता। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल। धनंजय मुंडेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानं जोरदार चर्चा। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होण्याची चर्चा। कोकाटेंचं मंत्रिपद धनंजय मुंडेंना मिळण्याची ही शक्यता। धनंजय मुंडेंचं 100% कमबॅक होणार। त्यांना मंत्रिपद मिळणार। करुणा मुंडेंना खात्री, तर धनंजय मुंडे भाजपमध्ये जाऊ शकतात। न्यूज 18 लोकमतला करुणा मुंडेंची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। नवाब मलिकांऐवजी सना मलिकांच्या नेतृत्वात निवडणुका होण्याची शक्यता। सना मलिकांचा चेहरा समोर करण्याचा अजित पवारांचा विचार असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेससोबत चर्चा आता थांबली आहे। मुंबईत काँग्रेसला स्वबळ दाखवायचंय, तर वंचित सोबत काँग्रेसची युती होत असेल तर त्यांना शुभेच्छा। संजय राऊतांचं काँग्रेसच्या स्वबळाच्या मुद्द्यावर भाष्य। मनपा निवडणुकीसंदर्भात शिंदे फडणवीसांची चर्चा। सन्मानजनक जागा वाटपावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। पृथ्वीराज चव्हाणांनी भारतीय सैन्याचा अपमान केला। ही कसली देशभक्ती, हा तर देशद्रोह। एकनाथ शिंदेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्लाबोल। आणि वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी केला होता जामीन अर्ज। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। त्यामागचं कारण म्हणजे सरकारी सदनिका प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे। तसंच त्यांच्या विरोधामध्ये अटकेचं वॉरंट सुद्धा जारी केलं आहे। आणि त्यामुळे आता कोकाटेंकडे असलेल्या क्रीडा मंत्रीपदी धनंजय मुंडेंची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मुंबई आणि दिल्लीमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत। एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली। यावेळी कोकाटेंकडे असलेलं क्रीडा मंत्रीपद कुणाला द्यायचं अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांकडे केल्याचं कळत आहे। तर दुसरीकडे बुधवारी धनंजय मुंडेंनी अचानक दिल्ली गाठली। तसंच त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। आणि या भेटीमुळेच धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील एंट्रीविषयी चर्चेला उधाण आलंय। तर मंत्रिपदाचं वर्तुळ पूर्ण होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण आपल्याला आठवत असेल तर मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये महायुती सरकार सत्तेत आलेलं होतं आणि त्यावेळेला धनंजय मुंडे हे मंत्री होते, कृषी मंत्री होते। मात्र त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झालेले होते, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते। आणि हे वर्तुळ नेमकं कसं पूर्ण होतंय ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर डिसेंबरमध्ये ते मंत्री झाले आणि त्यानंतर मार्च महिन्यामध्ये मात्र त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। कारण एकतर जे देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांचा जवळचा मानला जाणारा कराड हा अडचणीत आलेला होता, त्यामुळे टीका होत होती। आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराचाही मुद्दा होता, त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्रिपदाची लॉटरी लागलेली होती। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद हे माणिकराव कोकाटेंकडे गेलं। त्यानंतर कोकाटेंची वादग्रस्त विधानं तर आलीच, त्याचबरोबर त्यांचा पत्ते खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला होता, त्यावरून सुद्धा वेगवेगळे आरोप झालेले होते। आणि ते प्रकरण भोवल्यानंतर कोकाटेंचं कृषी खातं हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं। आणि दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेलं क्रीडा खातं हे माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेलं होतं। या सगळ्या घडामोडी एका वर्षाच्या कालावधीमध्ये घडलेल्या आहेत। आणि भरणेंचं क्रीडा खातं हे कोकाटेंकडे गेलं। आणि आता इंटरेस्टिंग म्हणजे जेव्हा एक मोठी अपडेट आलेली आहे, वर्डिक्ट आलेला आहे सत्र न्यायालयाचा सदनिका घोटाळ्यामध्ये कोकाटेंना शिक्षा झालेली आहे। एकतर खालच्या न्यायालयाने एकदा शिक्षा सुनावली होती आणि तीच शिक्षा सत्र न्यायालयाने सुद्धा कायम ठेवलेली आहे। आणि त्यामुळे कोकाटेंचं मंत्रिपद हे आता
धोक्यात आल्याची चर्चा आहे, कारण त्यांच्यावर टांगती तलवार आहे. शिक्षाही झाली आहे आणि अटकेचं वॉरंट सुद्धा जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. अशा वेळेला त्यांच्याकडे असलेलं क्रीडा मंत्री पद हे धनंजय मुंडेंकडे जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तशा पद्धतीच्या एकूणच हालचाली आपल्याला पाहायला मिळतात. दिल्लीमध्ये असतील किंवा महाराष्ट्रामध्ये तशा हालचाली होत आहेत. त्यामुळं एक वर्तुळ एका वर्षामध्ये पूर्ण झाल्याची चर्चा आता रंगलेली आहे. कोकाटेंच्या मंत्रिपदी धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे. आणि याच विषयी करुणा मुंडेंनी एक मोठं विधान केलं आहे. धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळामध्ये 100% कमबॅक होणार असा दावा करुणा मुंडेंनी केलाय. धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती त्यांनी न्यूज 18 लोकमतला दिली. ऐसी कोशिश है धनंजय मुंडे की कि बीजेपी में जाके या कैसे भी करके मंत्रीपद लेके वाल्मिक कराड को बचाना है. मंत्रीपदसाठी त्यांची प्रयत्न सुरू झालेला आहे आणि बहुतेक ह्यांना लवकरच लवकर भेटणार आहे. आपला ते अधिवेशनमध्ये देणार होते पण दिला नाही. ते मला माहीत नाही कशाला नाही दिला, पण बहुतेक लवकरच लवकर त्यांना भेटणार आहे पद. एकीकडे माणिकराव कोकाटेचे जे राजीनाम्याचा खेळ सुरू झालेला आहे आणि तिथे धनंजय मुंडे जे आहे आज सकाळी दिल्लीमध्ये अमित शहा साहेबांची भेटीगाठी सुरू आहे तिकडे. तो BJP जे ड्रायक्लीन मशीन आहे त्याच्यामध्ये जाऊन त्यांना असं वाटते की बहुतेक BJPमध्ये पण जाण्याचा धनंजय मुंडे प्रयत्न करत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीच धनंजय मुंडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट घालून दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर सुनील तटकरेंना याबाबत विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे तेही पाहूयात. धनंजय मुंडे दिल्लीत आले त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही. माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही, कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय, कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे. पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन पण नाही, म्हणजे काहीतरी नाही असं नाही. काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल असे असू शकतं. काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात. एकीकडे चर्चा आहे धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार असल्याची, तर दुसरीकडे धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळणार नाही असं बजरंग सोनवणे म्हणाले. आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाहीत. दोन गोष्टी पण करुणा मुंडे तर म्हणतात ते मंत्री होत आहे. आदरणीय करुणाताईंचं मला नाही माहिती. त्यांना काही इन्फॉर्मेशन ती येतात त्या पत्नी आहेत त्यांच्या, असं त्यांच्यामुळे ते कसं त्यांची इन्फॉर्मेशन काय मला नाही माहिती. पण मला जेवढं राजकारण कळतंय हे फक्त पाण्याच्या बाहेर निघाले तडपाड आहे आणि ही कुठेतरी आम्ही पाण्यात आता आमचं पुढे समोर पाणी आहे हे सर्वांना दाखवण्याचं चित्र आहे, बाकी काय नाही. धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त मी वेळ मागितली होती, कारण ते जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट होते, कारण अनेक वर्ष ते BJP मध्येही होते ना, तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही. मग मला फोन कशासाठी केला असता. आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे. धनंजय मुंडे मॉरली त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या काही आज भेटीच्या आणि उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा काही संबंध नाही. एकीकडे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळामधील एंट्रीची चर्चा आहे, तर दुसरीकडे अटकेची टांगती तलवार आहे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागामध्ये निर्माण अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून त्यांनी 2 सदनिका मिळवल्या होत्या. इतकंच नव्हे तर या इमारतीमधील अन्य 2 सदनिका इतरांनी मिळवल्या आणि त्याचा वापर सुद्धा कोकाटे बंधूंकडून केला जात होता. याच प्रकरणामध्ये 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली होती, पण हायकोर्टानं तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिलाय. तर अटकेच्या भीतीनं कोकाटेंना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. दुसरीकडे विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाला आहे, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसलेला आहे. कोकाटेंवर नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्याची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात आली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. तर माणिकराव कोकाटे नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हे प्रकरण आजपासून 25-30 वर्षांपूर्वीचं आहे. 1995 मध्ये म्हणजे 30 वर्षांपूर्वी सीएम कोट्यातील अत्यल्प उत्पन्न गटातून सदनिका दिल्या जात होत्या आणि या सदनिका माणिकराव कोकाटेंनी मिळवलेल्या आहेत आणि वार्षिक उत्पन्न कमी दाखवणं, मालमत्ता नसल्याची बनावट कागदपत्र देणं हे त्यांना भोवलेलं आहे. कारण अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच कमी उत्पन्न ज्यांचं आहे त्यांच्यासाठी या सदनिका होत्या, पण माणिकराव कोकाटेंनी तशी कागदपत्र सादर केली, बनावट कागदपत्र दिल्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय काय घडलं आणि आता त्यांना ही शिक्षा झालेली आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. 25 ऑक्टोबर 1995ला सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण त्यांनी बनावट कागदपत्र दिलेली होती. त्याच्यामध्ये इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा इतरही कागदपत्र होती आणि 25 मार्च 1997ला माणिकराव कोकाटेंच्या विरोधात चार्जशीट सुद्धा दाखल झालेली होती, म्हणजे आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर पुढे 3 एप्रिल 2001ला कोकाटेंच्या विरोधात कोर्टामध्ये खटला सुरू झाला आहे. म्हणजे 24-25 वर्षांपूर्वी हा खटला सुरू झाला होता 2001 मध्ये आणि त्यानंतर 20 फेब्रुवारी 2025ला याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलेलं होतं आणि 2 वर्षांची शिक्षा सुद्धा सुनावलेली होती. आणि त्याच प्रकरणामध्ये जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये 16 डिसेंबरला सुनावणी झाली त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयानं सुद्धा त्यांना दोषी ठरवलेलं आहे आणि तीच जी कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली होती ती कायम ठेवलेली आहे. आणि या प्रकरणानंतर आता अटकेची टांगती तलवार असतानाच माणिकराव कोकाटेंच्या या प्रकरणात काही सवालही उपस्थित होत आहेत, तेही आपण बघूयात. मात्र त्याआधी एक प्रतिक्रिया घेऊ. न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत. त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत. त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत. कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेली असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही. पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे, तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? दोघांच्याही विरोधात शिक्षेचा निर्णय झालेला आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही कन्व्हिक्ट. आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते. शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे. अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे. पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली. कोर्टाने निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे. त्यामुळे अध्यक्षसाहेब याबाबतीत काय करतात बघावं लागेल. पण आम्हा सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे. आणि जर नाही घेतला तर मग हे सरकार फक्त दाखवायसाठी स्वच्छ प्रतिमेचं आहे, पण खऱ्या अर्थाने हे कुठेही तिथं संविधान समजून घेणारं आणि पाळणारं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. मंत्रीच गायब झाला असेल तर मग सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्य काय? हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याला इतर कोणीच पळवलेलं नाही, तर पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे आणि कोकाटेंना असताना पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे अशी परिस्थिती आहे.